महादेव मंदिरात जाणाऱ्या भक्ताची पावनकथा. गावाच्या टोकाला एक छोटेसे शांत शिवमंदिर होते. रोज सकाळी सूर्य उगवायच्या आधी तिथे एकच माणूस नेहमी दिसायचा, शिवदास, महादेवाचा अतूट भक्त. शिवदास गरीब होता, पण मनाने खूप श्रीमंत. त्याच्या हातात नेहमी एक छोटंसं तांबं असायचं, त्यात भरलेलं स्वच्छ थंड पाणी, महादेवाला अभिषेकासाठी. रोजा प्रवास. प्रत्येक दिवशी तो 3 किलोमीटर पायी चालत मंदिरात पोहोचायचा. कधी पाऊस, कधी उन्हाळा, कधी वादळ, पण त्याची पावलं कधीही थांबत नव्हती. फक्त एकच मंत्र ओठावर, ओम नमः शिवाय. भक्तीची परीक्षा. एक दिवस तो मंदिराकडे निघाला तेव्हा मार्गावर एक म्हातारी स्त्री रडत बसलेली होती. ती म्हणाली, बाळा, मला चालताच येत नाही, मला त्या नदीकाठी सोडशील का? शिवदास थोडा थांबला. आज महादेवाच्या आरतीची वेळ चुकणार होती, पण मनाने त्याला सांगितले, मदतीचं महादेव आहेत. तो त्या वृद्धेला उचलून नदीकाठी सोडून आला. समंदिरात पोहोचल्यावर तो मंदिरात पोहोचला तेव्हा आरती संपली होती. मनातून थोडं दुःख झालं, पण जसेच तो गर्भगृहात शिरला त्याला आश्चर्य वाटले.